हॅलो गाईज, तर ना आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला माझा हे बॉक्स दाखवणार आहे. ॲक्च्युली सगळ्यांच्या घरात प्रॉब्लेम असतात की कानातले कुठे ठेवायचे, क्लिप्स कुठे ठेवायचे अँड ऑल. तर हे तर माझ्याकडे पण प्रॉब्लेम होतं. तर मी त्याच्यासाठी एक तुम्हाला सुंदर अशी आयडिया देणार आहे. तर हा जो तुम्हाला बॉक्स दिसतोय ह्याच्यामध्ये 30 डबे आहेत. ओके, तर हे अशा छोट्या छोट्या 30 डबे आहेत आणि त्याच्यामध्ये मी माझ्या सगळ्या कशा गोष्टी अरेंज केल्यात तुम्हाला दिसतंय. वरून तुम्हाला आरामात समजणार की ह्याच्यामध्ये मी काय काय ठेवलं. ठीक आहे, तर फॉर एक्झाम्पल मी स्टार्ट करते. हे क्लिप्स दिसतात. आहे क्लिप्स जे आपल्याला नेहमी लागतात पण नेहमी टायमावर मिळत नाही, म्हणजे मला तरी नव्हतं मिळत, तर म्हणून मी हे याच्यामध्ये ठेवलं आहे. ठीक आहे, अजून मोठ्या ज्या पिना असतात, मोठ्या छोट्या तुम्ही कशाही पिना ठेवू शकतात. ठीक आहे, अजून मी तुम्हाला दाखवते. ह्याच्यामध्ये माझ्या सगळ्या रिंग्स आहेत. आता प्रत्येक ह्याच्यावर मॅचिंग आपण कधी कधी वेगवेगळ्या रिंग्स घालतो, त्या रिंग्स आहेत. आणि अजून ह्याच्यामध्ये साडी ब्रॉच आहे, की साडीला किंवा काय आपण घातल्यावर जे ब्रॉच लावतो ते. आणि ह्याच्यामध्ये ते हे नसतं का, इथून असं टाकायचं ते वेल असतात ते आहेत. अशा मी माझ्या सगळ्या गोष्टी अरेंज केलेल्या आहेत. आणि ह्याच्यामध्ये माझे ब्रेसलेट्स आहेत. अजून 2 आहेत ब्रेसलेट, पण ते खाली शॉपमध्ये असतील. आणि हे 2 ब्रेसलेट ह्या बॉक्समध्ये आहेत. ठीक आहे, आणि अजून एक हे ना पिन्स आहेत, जे की असं इथे बटनाला वगैरे लावायला किंवा पिनचं ते डायरेक्ट दिसतं ना, तर हे तशा पिन्स आहेत. हे बघा, हे अशा पिन्स आहेत, त्या मी अशा इथे ठेवलेल्या आहेत. हे पूर्ण त्याच्यामध्ये हा डबा भरला आहे. आणि आता अजून एक वेगळं काय आहे याच्यामध्ये, टिकल्या. ह्या छोट्या टिकल्या, म्हणजे सध्या तर मी वापरत नाही आहे, पण ह्या अशाच मी ठेवून दिल्यात. ठीक आहे, ते टिकटॉकवाले पिन झाले. ह्यावाल्या पिन्स आहेत. आणि अजून कानातल्यामध्ये तर खूप जास्ती व्हरायटी आहे माझ्याकडे, ती पण तुम्हाला मी दाखवते. तर फर्स्ट हे काय, हे नेकलेस टाईप, जे छोटे छोटे नेकलेसेस असतात ना, ते आहेत की जे याच्यामध्ये मावतात. ठीक आहे, आणि हा पण एक नेकलेसच आहे आणि त्याच्यावर मॅचिंग कानातले मी ठेवले. जे ह्याच्यामध्ये मावलेत नेकलेसेस ते मी ह्याच्यामध्येच ठेवलेत. ठीक आहे, आणि अजून हा पण एक तिसरा नेकलेस आहे. कानातले आणि नेकलेस दोन्ही मी ह्याच्यातच ठेवलं आहे. आणि अजून हे जे आहेत, हे कानातले आहेत ना, हे पण कुठल्या तरी नेकलेसवरचेच आहेत, पण तो नेकलेस इथे मावला नाही आहे माझ्याकडे. आणि फक्त कानातलेच आहेत, जे की मी ह्याच्यामध्ये ठेवलेले आहेत. नेकलेस दुसऱ्या ह्याच्यामध्ये आहेत, ते पण मी नीट असं पाऊच ऑर्डर केलेले, ते पण तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये एखाद दिवस शूट केलं तर दाखवेल. परत हे सगळे गोल्डन कलरचे जे कानातले आहेत ते वेगळे ठेवलेत. परत हे सगळे हे मम्मीचे वाटते, ते अलग ठेवलेत. आणि हे थोडे माझे मिक्स झालेत, म्हणजे रेग्युलर जे यूजचे आहेत ते आहेत काही हे कानातले. आणि हे ब्लॅक कलरचे आहेत, थोडे मिक्स झालेत माझे. आता कधीच डब्बा मी बनवलेला, थोडे मिक्स झालेत. हे पण व्हाईट मोतीवाले कानातले वेगळे ठेवलेत. सिल्वर कलरचे कानातले वेगळे ठेवलेत. परत फक्त गोल्डवाले दिसतात तसे कानातले वेगळे ठेवलेत. हे परत आले डेली यूजसाठी वेगळे आहेत. हे आहेत की जे गोल्डन असतात बघा, ते वॉरंटीवाले जे मिळतात ना कानातले, ते वाले वेगळे ठेवलेत मी. त्याच्यामध्ये पण खूप जास्त माझ्याकडे व्हरायटी आहे, म्हणजे सगळं. अजून काय राहिलं दाखवायचं. हे पण असेच गोल्डन विथ डायमंडवाले आहेत. आणि हे झुमके आहेत. अजून येस बाकी एवढं. असे वेगवेगळे, म्हणजे डेली यूजसाठी वेगळे, गोल्डन कलरचे वेगळे, सिल्वर कलरचे वेगळे, जसे मला व्हरायटी वाटते माझ्या कानातल्यांची ठेवावी तसे छोटे वेगळे, मोठे वेगळे, असं काय मी ठेवलं आहे अलग. तर असं मी केलं आहे माझं स्टोरेज बॉक्स अरेंज. आणि हे खूप इझी पडतं. आधी सगळं इकडे तिकडे पडलेले असायचे आणि ते नीट राहायचे पण नाही, एक हरवायचं एक मिळायचं. तर त्याच्यामुळे मी ही आयडिया केली आहे. हा बॉक्ससुद्धा मी मेशोवर ऑनलाईन तुम्हाला मिळून जाणार. तर ही आहे माझं स्टोरेज बॉक्स. आपले ऑब्वियस कानातल्यांचं आणि छोट्या छोट्या ज्वेलरीज वगैरे जे आपल्याला लागतात ते. तर छोट्या छोट्या ज्वेलरीजसाठी हे तुम्हाला बेस्ट आहे. मला तर बेस्ट पडले, तुम्हाला पण हे बेस्ट वाटेल. तर कसं वाटलं माझं हे स्टोरेज कलेक्शन, कानातल्यांचं वगैरे सगळं ह्याच्यामध्येच आहे. मला नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय.